विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागात आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स ही कन्सेप्ट अभ्यासलो आणि सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्याचे दोन मेथड्स त्यावरचे प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही उदाहरणं पाहिलं. त्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी पण अभ्यासलो. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सुरुवातीची जी 5 गणितं आहेत ती सेम काल जसे आपण सॉल्व केलं त्या प्रकारची उदाहरणं आहेत. ती तुम्हाला आता वहीमध्ये त्याच मेथडने सोडवायची आहेत. आणि पुढे 6वा 7वा आणि 8वा ही 3 गणितं थोडीशी वेगळी आहेत. त्यातलं 6वं गणित मी इथे फळ्यावर सोडून दाखवणार आहे. पहा, सुरुवात फक्त थोडीशी वेगळी याची. त्यानंतर मात्र सेम 2 मेथडपैकी एक होती बाय इक्वेटिंग कोएफिशियंट आणि दुसरी होती बाय सबस्टिट्यूशन. त्यापैकी कोणत्याही मेथडने पुढे आपल्याला सोडवता येतं. थोडंसं सुरुवातीला त्या ठिकाणी बदल आहे. तो बदल असा आहे, पहा, ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये या 2 टर्मच्या डिनॉमिनेटर मध्ये 3 हा नंबर आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये या 2 टर्मच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे जे डिनॉमिनेटर आहेत हे एलिमिनेट करावे लागतील आणि हे एलिमिनेट करण्यासाठी या डिनॉमिनेटर्सचे एलसीएम आपल्याला फाइंड करावे लागतील, माहित करावे लागतील. जसं ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये हे जे डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी 3 आहे, त्यामुळे सेम नंबर असल्यामुळे त्याचा एलसीएम 3च असेल. आणि मग या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचे आणि मग इक्वेशन सिम्प्लिफाय होईल. त्याच पद्धतीने इक्वेशन 2 मध्ये दोन्ही टर्मच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, म्हणून या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करता येतं. म्हणून पहिल्यांदा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. देअरफॉर वी गेट, बघा या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सिम्प्लिफाय होऊन येणारा इक्वेशन असा येतो. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा मल्टिप्लिकेशन मधला 3 आणि हा डिनॉमिनेटर मधला 3 त्यांच्यामध्ये भागाकार होऊन 3 3 कॅन्सल होतील आणि मग राहील 1 into x म्हणजेच फक्त x प्लस इथे 1 हा कोएफिशियंट असतो. या टर्मला पण आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 into y मल्टिप्लिकेशन नंतर 3y. या टर्मला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा याच प्रमाणे 3 3 एलिमिनेट होतील आणि मग राहील फक्त 10. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. याच प्रमाणे बघा आता हे इक्वेशन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आलेले आहे, सिम्प्लिफाय होऊन आलेले आहे. आता याच्या पुढे हे इक्वेशन सोडवणं आपल्याला सोपं होईल. यानंतर सेकंड इक्वेशनला ठरल्याप्रमाणे 4 ने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय नंबर 4. देन वी गेट, बघा या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करतोय आपण. 4 2 जा 8x प्लस 4 4 कॅन्सल होऊन इथे फक्त y राहील. 4 4 कॅन्सल होऊन फक्त इथे 11 राहील. हा इक्वेशन 4. आणि मग हे सिम्प्लिफाय झालेले 3 आणि 4 इक्वेशन, हे 2 इक्वेशन तुम्ही कालच्या तासात आपण जे 2 मेथड अभ्यासलो, इक्वेटिंग कोएफिशियंट किंवा सबस्टिट्यूशन मेथड, त्यापैकी कोणत्याही मेथडने तुम्ही हे 2 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवू शकता. मग यामध्ये लक्षात घ्या, मी काल सांगितलेलं आहे की कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट जर 1 असेल तर आपल्याला ते सायमल्टेनियस इक्वेशन्स सबस्टिट्यूशन मेथडने सोडवणे सोपे होतात. मग त्यासाठी या 2 पैकी
कोणत्याही एका इक्वेशनचा तुम्ही यूज करा आणि पुढचं इक्वेशन मिळवा. पहा आपण इक्वेशन 3 रेफर करू. फ्रॉम इक्वेशन 3 मग या इक्वेशन 3 मधून आपल्याला x ची किंमत मिळवता येतं. x इज इक्वल टू 10 हा प्लसचा 3y साइड बदलल्यानंतर मायनस होईल आणि मग याला पुढचं इक्वेशन लिहू इक्वेशन 5. मग इक्वेशन 5 मध्ये आपण इथे कोणती मेथड अप्लाय करतोय? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करतो की कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्याच्या फॉर्म मध्ये फाइंड करायची आणि ही व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशनचा वापर करून या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड केलो इथे लिहिलेले आहे फ्रॉम इक्वेशन 3. मग आता ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू म्हणून सबस्टिट्यूट करायची आणि मग सिंप्लिफाय करायचं. म्हणून प्लेस किंवा सबस्टिट्यूटिंग किंवा पुटिंग काही लिहिलं तरी चालतं. प्लेस x इज इक्वल टू 10 मायनस 3y इन इक्वेशन 4. या इक्वेशन 4 मध्ये x ची किंमत आपण ठेवतोय 8 इन ब्रॅकेट 10 मायनस 3y ही x ची किंमत ठेवतोय आपण इथे प्लस y इज इक्वल टू हा 11 आणि मग पुढे ब्रॅकेट रिमूव्ह करायचंय. 8 10 जा 80 मायनस 8 3 जा 24y प्लस y इज इक्वल टू 11. देयरफॉर या दोघांमध्ये अपोजिट साइन असल्यामुळे वजाबाकी होतं आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन येतो. मायनस 23y इज इक्वल टू 11 प्लसचा 80 साइड बदलल्यानंतर मायनस होईल. मायनस 23y इज इक्वल टू पुन्हा या दोघांमध्ये वजाबाकी होईल आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन निगेटिव्ह येईल. मायनस 69 दोन्ही साइडला मायनस असल्यामुळे मायनस 1 ने जर आपण या दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलो तर हे निगेटिव्ह निगेटिव्ह मायनस मायनस प्लस होतील आणि मग पुढे y ची किंमत मिळेल. y इज इक्वल टू 69 डिवाइडेड बाय 23. therefore y is equal to 23 3 जा 69 ही झाली y ची किंमत. आता x ची किंमत मिळवायची आहे. आपण या इक्वेशन मध्ये पहा x ची व्हॅल्यू y च्या फॉर्म मध्ये मिळवलेली आहे म्हणून आपण ही मिळालेली y ची किंमत जर इथे सबस्टिट्यूट केलो तर सहजरित्या आपल्याला x ची किंमत काढता येतं. म्हणून इथे लिहायचं आहे प्लेस y is equal to 3 in इक्वेशन 5 आणि मग या इक्वेशन मध्ये y ची किंमत ठेवतोय आपण x is equal to 10 minus 3 into y ची व्हॅल्यू 3. 10 minus 3 3 जा 9 10 minus 9 1 ही झाली x ची व्हॅल्यू आणि काल सांगितल्याप्रमाणे शेवटी उत्तर लिहायचं आहे x, y is equal to 1, 3 is a solution. मग या प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवलो. ठीक आहे. काल जे मेथड्स वापरलोत आपण त्याच प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं. या पासून पुढे फक्त सुरुवातीची जी स्टेप होती ती थोडीशी बदललेली आहे. या इक्वेशनना सिंप्लिफाय करण्यासाठी सिंपलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण या दोन्ही इक्वेशनला एलसीएम ने मल्टिप्लाय केलो आणि पुढे मात्र सबस्टिट्यूशन मेथडने सोल्युशन फाइंड केलं. मग यापुढचं उदाहरण याच पद्धतीचं आहे, थोडासा त्यामध्ये बदल आहे ते पुढे सांगेन. पहा हे उदाहरण मागच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि याच प्रकारचं या एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये पुढचे गणित आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. बघा या सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व करताना बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट किंवा सबस्टिट्यूशन मेथड ही थोडीशी कठीण असणार आहे. मग या सायमल्टेनियस इक्वेशनचं जर निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येतं की या दोन्ही इक्वेशन मध्ये
हे जे व्हेरिएबलचे कोइफिशियंट्स आहेत ती इंटरचेंज्ड आहेत पहा. या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट हा, सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट आहे आणि फर्स्ट इक्वेशन मधला y चा कोइफिशियंट हा सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट आहे. आणि असे जेव्हा व्हेरिएबलचे कोइफिशियंट इंटरचेंज्ड असतात तेव्हा ही सायमल्टेनियस इक्वेशन एका विशिष्ट मेथडने सोडवता येतात. अशा वेळी काय करायचं, हे जे दोन इक्वेशन्स आहेत यांची एकदा ऍडिशन करायची आणि मग सिंप्लिफाय होऊन इक्वेशन मिळेल आणि नंतर या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आणि मग नवीन अजून एक इक्वेशन मिळेल. मग असे नवीन दोन इक्वेशन मिळतील जे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असतील. रीत केल्यानंतर कळेल तुम्हाला. आणि मग मिळालेली जी दोन इक्वेशन सिम्पलेस्ट फॉर्म मधली आहेत ती इक्वेशन मात्र पुन्हा आपण इक्वेटिंग कोइफिशियंट किंवा सबस्टिट्यूशन मेथड कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतो. तत्पूर्वी पहिल्यांदा ह्या दोन इक्वेशनवर आपल्याला दोन क्रिया करायचे. कोणतीही क्रिया प्रथम करा तुम्ही, आयदर ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, पण एकदा ही क्रिया करायची आणि नंतर दुसरी क्रिया करायची आणि मग दोन नवीन सिम्पलेस्ट फॉर्म मधले इक्वेशन मिळवायचे. म्हणून आपण या दोन इक्वेशन मध्ये ॲडिशन करतोय. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. बघा या दोन इक्वेशन मध्ये ॲडिशन केल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला हे एकाखाली एक लिहावे लागतील. तर हे ॲडिशन करणे तुम्हाला सोपे होईल. तसं डायरेक्ट केलं तरी चालतं, पण सराव होईपर्यंत मात्र ही रीत करा. मग या दोन इक्वेशन मध्ये आपण ॲडिशन करतोय म्हणून या x या कोइफिशियंटची सम बेरीज 99 प्लस 101 हे सम येतं 200x प्लस या दोघांची बेरीज 200y आणि या दोघांची बेरीज 1000. 499 प्लस 501 यांची सम 1000 येतं. मग आता या इक्वेशन मध्ये पहा, x चा कोइफिशियंट 200 आहे, y चा कोइफिशियंट 200 आहे आणि कॉन्स्टंट 1000 आहे. हे तिन्ही नंबर 200 चे मल्टिपल्स आहेत. 200 ने ह्या सर्वांना भाग जातं म्हणून या प्रत्येक टर्मला 200 ने डिवाइड करायचंय. मग इक्वेशन सिंप्लिफाय होईल. ते जे आपण डिवाइड करतोय इथं पुढे रिजन ब्रॅकेट मध्ये लिहिलं तरी चालतं. ह्या इक्वेशनला प्रत्येक टर्मला 200 ने डिवाइड करतोय आपण. 200 डिवाइडेड बाय 200 एलिमिनेट होऊन फक्त x राहील. 200 डिवाइडेड बाय 200 एलिमिनेट होऊन y राहील आणि 200 ने 1000 ला डिवाइड केल्यानंतर 5 हा नंबर येईल. याला पुढचं इक्वेशन द्यायचं आहे, इक्वेशन नंबर 3. बघा आता हा x plus y is equal to a या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये इक्वेशन आलेले आहे. पुढे सोडवणे आपल्याला सोपे होईल. मग या स्टेपला ही स्टेप येण्यासाठी आपण इथे 200 ने डिवाइड केलो. इथे लिहिता येतं आपल्याला डिवाइडेड बाय 200 आणि मग सेम याच प्रमाणे मी सुरुवातीला सांगितलेले असे जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन असतात तेव्हा यांना सोडवण्यासाठी त्या दोघांची एकदा ॲडिशन करायची आणि आता याच दोन इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करायचे आणि मग सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशन फर्स्ट मधून सबट्रॅक्ट करा किंवा फर्स्ट इक्वेशन सेकंड मधून सबट्रॅक्ट करा, दोन्ही चालतं. जे करतायत तुम्ही ते इथं लिहायचंय. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन 1 आपण सबट्रॅक्ट करतोय. मग इथे वर लिहितोय इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतोय म्हणून पहिल्यांदा वर इक्वेशन 2 लिहायचंय. 101x plus 99y
इज इक्वल टू 501 आणि या इक्वेशन मधून हा इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतोय आपण 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि लक्षात घ्या सबट्रॅक्शन करताना मात्र हे सबट्रॅक्शन करतोय आपण इथे याच्यामुळे मात्र काय होतं या सबट्रॅक्शनमुळे काय होतं या सेकंड इक्वेशनचे सर्व साइन्स बदलतात कारण आपण सबट्रॅक्ट करतोय हा इक्वेशन या इक्वेशन मधून म्हणून हा 99x जो पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह होईल हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल आणि हा पण पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल आणि मग ही चेंज झालेले साइन कन्सिडर करून यांच्यामध्ये क्रिया करायची 101x मधून 99x सबट्रॅक्ट करायचे 2x येईल आणि या दोघांमध्ये मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह येईल या दोघांमध्ये पण सबट्रॅक्शन 2च येईल पण इथे मोठा मॅग्निट्यूड निगेटिव्ह आहे म्हणून साइन निगेटिव्ह येईल 2y इज इक्वल टू या दोघांमध्ये सबट्रॅक्शन होऊन मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन पॉझिटिव्ह येईल याच इक्वेशन प्रमाणे पहा 2 ने प्रत्येक टर्मला डिवाइड करून इक्वेशन सिंप्लिफाय होईल 2 ने डिवाइड केल्यामुळे इथे फक्त x राहील 2 ने डिवाइड केल्यामुळे इथे y राहील आणि 2 ने डिवाइड केल्यामुळे 2 1 जा 2 एक हा भागाकार येईल आणि याला पुढचं इक्वेशन नंबर द्यायचं आहे इक्वेशन नंबर 4 आणि हे इक्वेशन मिळवण्यासाठी आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून पुढे रिझन लिहायचं आहे डिवाइडेड बाय 2 पहा या दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन केल्यानंतर हा सिम्पलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन मिळाला या दोन इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन केल्यानंतर हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये इक्वेशन मिळाला आता इक्वेशन 3 आणि 4 हे दोन इक्वेशन निरीक्षण करा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत x चे कोएफिशिएंट सेम आहेत y चे पण सेम आहेत पण y ची साइन अपोजिट असल्यामुळे ऍडिशन करता येतं म्हणून आता किंवा सबस्टिट्यूशन मेथड पण वापरू शकता तुम्ही पण कोएफिशिएंट ऑलरेडी इक्वल असल्यामुळे इक्वेटिंग कोएफिशिएंट ही मेथड इथे सोपी होईल मग ह्या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला आता ऍडिशन करता येतं म्हणून इथे लिहायचं आहे ऍडिंग इक्वेशन 3 and 4 मग इक्वेशन 3 लिहितोय मी x + y = 5 आणि x - y = 1 या दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन करायचे y चे साइन अपोजिट असल्यामुळे हे एलिमिनेट होतील यांची सम 0 येतं x आणि x या दोघांची बेरीज 2x येतं आणि 5 + 1 6 आणि मग x = 6 मल्टिप्लिकेशन मधला 2 डिव्हिजन मध्ये येतो x = 2 3 जा 6 ही झाली x ची व्हॅल्यू आणि ही मिळालेली x ची व्हॅल्यू जो इक्वेशन आपल्याला सोपं वाटतो त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून y ची किंमत मिळवता येतं म्हणून पुढे लिहायचं आहे प्लेस x = 3 इन इक्वेशन 3 इक्वेशन 3 मध्ये x ची किंमत आपण जी मिळाली 3 ती इथे ठेवतोय म्हणून x ची व्हॅल्यू 3 प्लस y = 5 and therefore y = 5 प्लस चा 3 इकडे येऊन मायनस होतो therefore y = 5 - 3 2 ही झाली y ची व्हॅल्यू therefore x, y हा ऑर्डर्ड पेयर सोल्युशनच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे 3, 2 इज अ सोल्युशन हे झालं आपलं उत्तर मग पहा ही सायमल्टेनियस इक्वेशन्स थोडीशी वेगळ्या फॉर्म मध्ये होती ज्याच्यावर आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट किंवा सबस्टिट्यूशन मेथड सहजरित्या अप्लाय करू शकलो नसतो म्हणून यांच्यासाठी ही थोडीशी वेगळी मेथड आपण वापरलो लक्षात ठेवा ही मेथड कधी वापरायची जेव्हा व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इंटरचेंज असतात तेव्हा एकदा यांची बेरीज करायची नंतर या दोघांची वजाबाकी करायची आणि ही जी नवीन दोन इक्वेशन मिळतात यांच्यामध्ये मात्र तुम्ही इक्वेटिंग कोएफिशिएंट किंवा सबस्टिट्यूशन मेथड कोणतीही वापरून व्हेरिएबल्सच्या किमती काढू शकता
म्हणजेच सोल्युशन फाइंड करू शकता. आणि याच प्रकारचं या एक्सरसाइजमधलं पुढचं गणित आहे जे तुम्हाला सराव करायचे, सोडवायचं.